नमस्कार मित्रांनो, समर्थ पर्सनल ड्रायव्हिंग स्कूलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला कार चालवायला शिकायची आहे पण भीती वाटते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज आपण शिकणार आहोत पार्किंगमधून कशी गाडी काढायची, त्यानंतर हायवेला कशी चालवायची, असं बरंच काही, ट्रॅफिकमध्ये कशी चालवायची, असं बरंच काही बेसिक ड्रायव्हिंग कशी करायची ते तर आपण आज पाहणार आहोत. आपण सुरुवात करत आहोत पार्किंगपासून. तर तुम्ही बघू शकता मॅडम ज्या आहेत त्या पार्किंगमधून अगदी सोप्या पद्धतीने आणि व्यवस्थितपणे गाडी काढत आहात. तर असंच आपण बरंच काही अजून व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा आणि पेजला जर नवीन असाल तर फॉलो, सबस्क्राईब आणि लाईक करायला मात्र विसरू नका. तर चला बघूया आपण. ओके. तर अशा प्रकारे तुम्ही आज स्वतः पार्किंगमधून गाडी काढलेली, बरोबर? हां. हां. मॅडम, एक लक्षात ठेवा, सुरुवातीला आपण गेटच्या बाहेर निघाल्यानंतर राईट किंवा लेफ्टला दोन्ही साईडला बघायचं आणि समोर गाडी घ्यायची हळूहळू, जसं आपल्याला गाड्या दिसतील त्या हिशोबाने. एकदम परफेक्ट. हां. अजून आज चेंज आहे, बरोबर? हो, आज वेगळाच कॉन्फिडन्स आहे कारण हां, आज सगळं तुम्हीच केलं समजा, स्वतःहून आज बाहेर काढली तुम्ही गाडी, टर्न पण तुम्हीच, गेटमधून पण तुम्हीच घेतली, बरोबर? मी काही न सांगता. बरोबर आहे. तर समोरून बस येते, बरोबर? ते लाईट दिला म्हणजे थोडं स्लो करायचे आपण. ओके. यस. कारण ते काय, त्यांना भाडं भेटतं, लगेच फास्ट निघतात ते. पण त्यांनी आपली काळजी करायला पाहिजे ना, बरोबर का? आज तुमची स्पीड पण ऑटोमॅटिक वाढली. हा, कॉन्फिडन्स वाढला वाटतं का? कॉन्फिडन्स म्हणजे काय नाही, म्हटलं थोडं आता नाही, तेच करायला पाहिजे ना तुम्ही. आणि खूप लवकर कव्हर केलं. ठीक आहे, कव्हर केलं. अरे वा. हां. नाही, मला पण तुम्ही म्हणजे प्रॉपर ट्रेन केलेलं आहे, गाईडन्स दिलाय, त्याच्यामुळे मग आता स्लो करायची. आपल्याला पंपात जायचं पेट्रोल टाकायला. ठीक आहे. आणि कमीत कमी 30-35ची स्पीड होती आता या रोडला, मंदिर रोडला. स्लो करायची गाडी. एक मध्ये घ्यावं लागेल ना राईटला. तर मग काय, पेट्रोल टाकायचं होतं गाडीमध्ये, पेट्रोल कमी होतं, त्यामुळे मॅडमने थेट गाडी घेतली पेट्रोल पंपामध्ये. तर जे पेट्रोल टाकणारे दादा होते ते पण बोलत होते घ्या समोर, मध्ये आम्हाला ते पण सांगत होते की व्यवस्थित लावा. ओके. तर फायनली आम्ही गाडी लावली व्यवस्थित आणि पेट्रोलवाले दादांनी एकदम पेट्रोल भरायला चालू केली सांगितल्यानंतर. तर पेट्रोल टाकायचं होतं आम्हाला, तर पेट्रोल अशा प्रकारे आम्ही टाकत होतो. त्यांनी पण ओळखलं की नवीन शिकताय म्हणून. ओके. तर असा विषय होता. मॅडमला पण थोडं ऐकायला जात होतं, त्यामुळं मॅडम पण हसत होते. ओके. तर अशा प्रकारे आम्ही पेट्रोल टाकलं इथं. त्यानंतर अशा प्रकारे पेट्रोल झालं पूर्ण आणि त्यानंतर बघितलं तर ओके, डन. तर त्यानंतर त्यांना पण मी बाय बाय बोललो आणि त्यानंतर मॅडमला बोललो पावती घ्यायची की, मॅडम बोलल्या काही गरज नाही आहे. त्यानंतर मी बसलो गाडीत आणि गाडी चालली आपली जसे ट्रेनिंगच्या दिशेने. तर मॅडमनी व्यवस्थितपणे हँडल केली पंपामध्ये. तर नेक्स्ट हा पहिला वेळ होता मॅडमचा पेट्रोल भरण्याचा. नेक्स्ट टाईम स्वतःहून बोलल्यात की मी एकटी येऊ शकते. तर असा कॉन्फिडन्स असतो. स्लोमध्ये. सरळ जाऊ दे ना आपल्याला. हां, तू इकडे लेफ्टला. हां.
पंपावरती हा. पेट्रोल टाकीने. विषय आहे का बघा, विषय म्हणजे विषय चांगला आहे आपला. जाऊन द्यायचं त्या साईडला बघायचं, जे तुम्ही बघताय ते एकदम योग्य आहे. ठीक आहे, तेव्हा लेपला ओके. ओके. हे आहे झेड कॉर्नर, जे की तुम्हाला काल बोललेलं हळून घ्या. आज तुम्ही हळून नाही आहे, आम्ही तुम्ही एकदम मस्त स्पीडने आहे. ठीक आहे, तरी पण आज ट्रॅफिक कमी आहे ना, म्हणजे काल कमी आहे. पेक्षा. पण ट्रॅफिकचा तुम्ही विषयच घेत नाही मनावर. आज ट्रॅफिक असेल नसेल तुम्ही एकदम बिंदास चालू आहे आज. डे 4 आहे ना. हां, आता इथे आहे. काय इथं गोंधळ होईल कदाचित. हां ठीक आहे, चला जाऊन द्या, काही अडचण नाही. आपल्याला माहिती आहे आपण कशी घेणार आहे, त्यामुळे त्या हिशोबाने घेऊन टाकायची. आता इथे काय करणार तुम्ही? एक वरती आहे. येस, ट्रॅफिक दिसते. हां हा ना. चला, नाही काय काय. क्लच ब्रेक थोडं अशा जागेवर हे हिरो द्या, स्पीड द्या थोडी. ऑन द्या, ऑन द्या. चला. कालगत नाही करायचं ठरवलं, म्हणजे एकदम हां, एक्सलेटरवर पाय होता तुमचा. ठीक आहे, केलं. जाऊन द्या. अशा तऱ्हेने ट्रॅफिकमध्ये निघालोय. हां, म्हणजे परत द्या आणि स्पीड मग द्या एक तुम्ही. वरती ना. स्पीड द्या, फक्त आपल्याला स्पीडची गरज आहे सध्या तरी. कुठे जायचं? लेपला घ्यायच्या. हा आला सोलापूर हायवे. ठीक आहे, अशा गाड्या जवळ आल्या की थोडं क्लच ब्रेक ठेवायचं. चला जाऊन द्या, जाऊन द्या. सिग्नल सुटलेला आहे आपल्यावाला. लेपला घ्या थोडी. क्लच ब्रेक, क्लच ब्रेक, क्लच ब्रेक. जाऊन द्या, थोडी लेपला ठेवायची. हात दाखवतोय. जाऊन द्या. स्पीड होतंय, काय नसतंय, काय चिंता करू नका तुम्ही. थोडं क्लच आणि ब्रेक, थोडं क्लच आणि ब्रेक, क्लच ब्रेक. हा हिशोबाने समोरच्या गाडीच्या. हां, नाही नाही, काही गरज नाही. जाऊन द्या. परत लेपला थोडी. चला तू थांबा, थांबा, पलीकडे गाडी बघा. हां चला, जाऊन द्या. परत लेपला द्यायचे. गेली का? हां, आज गेला तुम्ही 60 पर्यंत. ठीक आहे, थोडा अजून स्लो. चौथा गेअर आहे आपला. कितवा गेअर आहे? चौथा. चला, परत डाऊन करायचं गेअर थोडा. थोडी स्पीड कमी करायची, स्पीड कमी करायची थोडी. तिसरा. ओके, चला. चला. हां, आता थोडी स्लो अजून. परत स्लो आहे. बाईकवाला बघा, बाईकवाले मामा इकडे येतील. हां चला. तिसऱ्यातच जाऊ द्या ना. हां, परत आता स्लो झाली की परत दुसरा घ्यायचा तुम्ही, जर वाटलं तुम्हाला दुसरा घ्यायचा तर. ठीक आहे, जाते. एक मध्ये घेऊ का? नाही, जाऊन जातो. हां, घ्या आता एक मध्ये. घ्या चालू, चालू मध्ये घ्या लेपला. तर फायनली अशा प्रकारे आपला आजचा हायवे प्लस ट्रॅफिकचं सेशन झालं आणि आपण परतीच्या रस्त्याने परत आपण सोसायटीच्या दिशेने आलेलो आहोत. तर हे आहे समोर दिसते ती आपली सोसायटी. आणि बंद न पडता मॅडमने अगदी व्यवस्थितपणे सोसायटीमधून एंटर केलं. तर बघूया आपण समोर पण कशी चालवतात. तर ओके, काही न सांगता मॅडमनी सोसायटीमध्ये गाडी एकदम व्यवस्थितपणे आणलेली आहे. तर असाच आपण रोजच्या प्रमाणे असा सोसायटीला एक राऊंड घेत असतो छोटासा. ओके, पार्किंग लावण्यासाठी. तर बघूया आपण समोर पण. ओके, किती व्यवस्थित घेतली बघा बरं इथं पण. म्हणजे 2 दिवस झाले इथे हे झाले ना. प्रॅक्टिस खरंच माणसाला हे बनवते, स्ट्रॉंग. इफेक्ट बनवते. हो, तर स्ट्रॉंग बनवते. थांबा थोडं. क्लच ब्रेक, क्लच ब्रेक. हां,
इथं लाईट व्यवस्थित येत आहे म्हणून बोलतोय. हाय, समर्थ पर्सनल ड्रायव्हिंग स्कूलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आपण आज मॅडमला जे होतं सेशन तर हायवेचा होता, बरोबर. तर आपण हायवेला गेलतो, तर नवीन एक्सपिरियन्स राहिला मॅडमसाठी. तर आपण मॅडमला विचारू, बरोबर, झाल्या काही चुका त्या थोड्याफार, पण त्या नेक्स्ट होणार नाही ती आपण, कारण त्या चुका झाल्यावरच माणूस नवीन काही शिकतो, बरोबर. तर मॅडमला आजचा एक्सपिरियन्स विचारू आपण. हाय मॅडम. हाय. हॅलो. आज सोलापूर हायवेला गेलो होतो आणि इथून जाताना बराच कॉन्फिडन्स होता. Yes. मग तिथे सिग्नलला गेल्यानंतर थोडं म्हणजे बंद पडली का, आता ट्रॅफिक होतं. तिथून पण चालू झाली, पुढे गेलो हायवेला आणि 3 नंतर मी म्हणजे 2-3 पर्यंत होती, पण आज आपण 4 वरती पण 4 गिअर टाकला टाक, होता. चौथा गिअर टाक. चौथ्या गिअरवरती पण म्हणजे आज चालवली मी गाडी. यस. आणि आपली मस्त स्पीड म्हणजे किती होती आज? स्पीड 60 पर्यंत हा, गेली 60 होती. पर्यंत, yes, 60 yes, पर्यंत yes. गेली होती. ओके. भीती वाटत होती सुरुवातीला, पण नंतर स्मूथ चालवली. ओके. सरांनी चांगला गायडन्स केला. ओके, चला आजच कंटिन्यू आपण राहू पुढचे पण सेशन, ठीक आहे. होऊन जाईन, एवढं आहे मला माहिती की बाबा प्रॉपर आपण ड्रायव्हिंग करणार आहे, ठीक आहे. चला, ओके. तर जशी पार्किंगमध्ये मॅडमने जायच्या वेळेस काढली, तशीच आपण मॅडमकडनं अगदी सोप्या पद्धतीने पार्किंगमध्ये गाडी लावून घेणार आहोत. तर बघूया आपण पुढचा प्रवास पार्किंगचा. ठीक आहे, अशा प्रकारे आपण पार्किंग लावलेली आहे. ओके. सरांनी हा ना छान वाटला. आजचा 4था दिवस होता. कॉन्फिडन्स पण वाढला आणि काही नवीन, बरंच काही नवीन, हा, हां नवीन बरंच शिकले. काही बंद नवीन. पण हां, पडत होती. ओके, चला. ठीक आहे, चालेल. ओके, बाय. धन्यवाद.